नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 तर्फा होमगार्ड भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर होमगार्ड भरती निघालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुद्धा चालू झालेले आहे. तर होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे. तर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे, 1600 मीटर रनिंगवर होणार आहे, ग्राउंडवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. लेखी परीक्षा नाही आहे या होमगार्ड भरतीमध्ये, ठीक आहे. आणि या होमगार्ड भरतीचे जे फॉर्म आहे 15 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. तर चांगली विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघालेली आहे. तर मी तुम्हाला या अगोदरपासून सांगत आलो आहे की होमगार्डची भरती निघणार आहे. तर पहा फायनली ज्या विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे. तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातले हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी लोक पाहत आहे, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या होमगार्ड भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये ग्राउंड किती आहे, रनिंग किती आहे, उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे होमगार्ड या भरतीची. काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर पगार वगैरे किती आहे ते तुम्ही या ठिकाणी जाणून घ्या. होमगार्डना देय भत्ते, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता व 100 उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात 35 खिसा भत्ता व ₹100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 कवायती भत्ता दिला जातो. त्याचबरोबर जे ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो की होमगार्ड साठी पात्रता काय, तर होमगार्ड भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि यामध्ये काही पर्सेंटेजची काही अट नाही आहे. फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते आणि वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आला आहे 20 वर्ष पूर्ण पाहिजे आपल्याला. ज्यांना सुद्धा होमगार्डमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही या होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि यामध्ये उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर आहे. छाती यामध्ये 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि आवश्यक कागदपत्र लागणारे यामध्ये रहिवासी पुरावा पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, मतदान ओळखपत्र लागणार आहे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र लागणार आहे, जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, तांत्रिक अर्हता धारण करीत असल्याचा तत्सम प्रमाणपत्र लागणार आहे, खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, त्याचबरोबर 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असणार आहे. तर या होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे. तर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन ग्राउंडवर होणार आहे. तर यामध्ये काय होतं की जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये नसते आणि जे विद्यार्थी ग्राउंडमध्ये असते त्यांच्यासाठी हे चांगली सुवर्ण संधी आहे. कारण की भरपूर विद्यार्थी असे आहे की ग्राउंड ते आउट ऑफ मारते पण त्यांची लेखी परीक्षा निघत नाही, म्हणजे पेपर त्यांचा चांगला बसत नाही. तर त्यांच्यासाठी हे चांगली सुवर्ण संधी आहे. कारण की विद्यार्थी हे 12 महिने फिजिकलची चांगली जबरदस्त तयारी करते तरी ते पेपरमध्ये कटते, ठीक आहे. तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे. तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे. तर यामध्ये 2च इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळा फेक आहे. तर या 2च याच्यावर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. तर यामध्ये मार्क 20 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड असणार आहे मुलांचं. 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण भेटणार आहे. आणि 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 गुण भेटणार आहे. आणि 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण. आणि 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 2 गुण. आणि 7.5 मिनिटाच्या वरत जर गेला टायमिंग तर तुम्ही या ठिकाणी 0 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांची तुम्ही बघू शकता की
800 मीटर रनिंग 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण, 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3.00 सेकंदापेक्षा कमी तर 22 गुण, 3 मिनिट सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण आणि 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण भेटणार आहे. 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण, 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण, 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंदा कमी आले तर 4 गुण. त्याचबरोबर 3 मिनिट 50 सेकंदापर्यंत सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मिनिटपेक्षा कमी आले तर 2 गुण आणि 4 मिनिटाच्या वरती गेले तर 0 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. तर एवढे यामध्ये 1600 मीटर आणि 800 मीटर रनिंगसाठी मार्क्स दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर तुमचा दुसरा इव्हेंट असणार आहे गोळाफेक. तर गोळाफेक या ठिकाणी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आहे. 7.90 मीटर किंवा जास्त फेकला तर किंवा 8.50 मीटरपेक्षा कमी फेकला तर 9 गुण भेटणार आहे आणि 7.30 मीटर किंवा जास्त त्याचबरोबर 7.90 मीटरपेक्षा कमी फेकला तर 8 गुण, 7.70 मीटर किंवा जास्त त्याचबरोबर 7.30 मीटरपेक्षा कमी तर 7 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी चार्टमध्ये बघू शकता. ठीक आहे की त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी 5.50 मीटर किंवा जास्त 6.10 मीटरपेक्षा कमी फेकला तर 5 गुण भेटणार आहे. तर यावरच तुमचं मेरिट बनणार आहे. एक आपलं गोळाफेकचे मार्क्स त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगचे. ठीक आहे, तर यावर तुमचं मेरिट बनणार आहे. तर एवढंच यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आहे. ठीक आहे, 10 मार्काचं गोळाफेक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 20 मार्काचं 1600 मीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांचं 25 मार्काचं 800 मीटर रनिंग आहे. तर यावरच तुमचं मेरिट बनणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी गुण सुद्धा दिले जाणार आहे. NCC प्रमाणपत्र झालं. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर हे जाहिरात तुम्ही वाचून घ्या. होमगार्ड नोंदणी अर्ज तर 15 जुलै 2024 पासून फॉर्म स्टार्ट होत आहे. तर 31 जुलै 2024 पर्यंत फॉर्म भरणे चालू राहणार आहे आणि तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे तर या वेबसाईटवर भरायचा आहे. https महाराष्ट्र CDHG government.in महाHG एनरोलमेंट फॉर PHP. तर या संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे होमगार्ड भरतीचा. ठीक आहे, त्याचबरोबर उमेदवार ज्या भागात रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत या ठिकाणी 31 जुलै 2024 आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही हे वाचून घ्या. महत्त्वाच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे, त्याचबरोबर पाठवा. यापूर्वी होमगार्ड संघटनेतून कार्यक्षम बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेली होमगार्ड नोंदणी रद्द करण्यास अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजीनामा दिलेले होमगार्ड विहित अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहतील. ठीक आहे, तर ह्या अटी तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. तर हे संपूर्ण जाहिरात आहे होमगार्ड या भरतीची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.